श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 13 पान क्रमांक 106. शीर्षक आहे दो चपाती देवलक्ष्मी. ह्या वाक्याचे विवरण. श्रीपाद प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या कंसात चपात्या स्वीकार करीत असत. ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत. दो म्हणजे 2 ही संख्या, चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 2 4 9 8 2498 2498 संख्या अद्भुत संख्या मानली जाते. तेच गायत्री स्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे, पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत. तेव्हा मी म्हणालो, महाराज, मला गायत्री मंत्रातील 24 अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले. 9 ही संख्या परमात्म स्वरूप म्हणता व 8 ही संख्या माया स्वरूपाची म्हणता, हे मला तेवढेसे समजले नाही. पुढचं परिच्छेदाचं शीर्षक आहे नवम संख्या विवरण. आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकर भट्टा, परमात्मा विश्वातीत आहे. तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9ला 1ने भागल्यास 9च येतात, 9ला 2ने गुणल्यास 18 येतात, 1 आणि 8ची बेरीज 9च येते. 9ला 3ने गुणल्यास 27 संख्या येते, 2 आणि 7ची बेरीज 9च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते. त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सुचविते. हे डिकोड करायला लागेल सगळं आपल्याला. काय सांगायचं आहे त्यांना इथे. आकडे, संख्या, अस्तित्व यांचं कोरिलेशन काय आहे आणि आकडा म्हणजे सुद्धा तरी काय आहे. ते सुद्धा नामरूपच आहे ना. त्याला एक आकार आहे आणि त्याला एक नाम आहे. मग नामरूपाने जे बद्ध आहे त्याच्यामध्ये ज्या काही शक्ती किंवा क्षमता दडलेल्या आहेत आणि त्यांच्या विशिष्ट एकत्रीकरणाचे जे परिणाम असतात त्याबद्दल तर काही इथे सांगत नाहीयेत ना. पुढे म्हटलंय गायत्री मंत्राचे विवरण असं शीर्षक आहे. गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. कल्पतरू म्हणजे त्याच्या खाली तुम्ही बसलात, त्याच्या सावलीत राहिलात, त्याच्या सान्निध्यात राहिलात तर जी काही इच्छा कराल, संकल्प कराल तो घटित होतो. म्हणजे विचारांच्या पातळीवरचं कुठलीही ऊर्जा ही मटेरियल पदार्थामध्ये कन्व्हर्ट होते. विचार ऊर्जा पदार्थ ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट होतो. यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोम मानला जातो. गायत्री मंत्रातला जो ओंकार आहे तो भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान, परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते. हा कोंब 3 शाखांमध्ये भूः, भुवः, स्वहा याच्या रूपाने वाढतो. भूः आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुवः जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो. स्वहा समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. मोठा काहीतरी अर्थ याच्यात दडलेला असावा असं वाटतंय. गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. म्हणजे गायत्री उपासना केली, गायत्री आराधना केली, गायत्री साधना केली, गायत्री तपश्चर्या केली, गायत्री अनुष्ठान केलं तर मनात येणाऱ्या संकल्प सिद्ध होणार आहेत. पण मनात काय संकल्प येणार आहेत हे कोण ठरवतं? ते श्रीपाद श्रीवल्लभ ठरवतात का? तो सोर्स, निर्माता, गॉड, ईश्वर, प्रायमल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ठरवते का? मग गायत्री मंत्र हा कल्पतरूप आहे. म्हणजे गायत्रीला सुद्धा नाम आणि रूप आहेच. तिला विशिष्ट आकार आहे, तिला विशिष्ट कंपना आहेत. म्हणजे गायत्री मंत्र हा सोर्स आहे का मॅनिफेस्टेशन आहे? यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान, परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते. म्हणजे निष्ठा जर परमेश्वरावर निर्माण व्हायला हवी असेल तर ओंकाराचं उच्चारण करा.
असं सायन्स, कॉज इफेक्ट रिलेशनशिप, कार्यकारण भाव इथे सांगितलंय का? हा कोंब 3 शाखांमध्ये भूः भूः भुवः स्वः याच्या रूपाने वाढतो. म्हणजे कशाच्या? आत्मज्ञान, नंतर कर्मयोग आणि समाधी अशा 3 अंगांनी तो वाढतो जीवनात. भूः या शाखेतून तत्सवितुः वरेण्यम या उपशाखा उद्भवल्या. शरीर धारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन मिळवणे करण्यासाठी सवितुः याचे सहकार्य होते. वरेण्यम मानवाला जंतू स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो. सत्वरजतमाचा उल्लेख आहे का इथे? त्रिगुणांचा उल्लेख आहे का? किंवा त्याबद्दल काही सांगितलं जात आहे का? भुः या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. भर्गो निर्मलत्व वाढवतो. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्यदृष्टी मिळवून देतो. धीमहि ने सद्गुणांची वृद्धी होते. स्व यातून धियोमुळे विवेक, योनहामुळे संयम, प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. म्हणजे बघा कसं आहे, आता काय काय दडलंय गायत्री मंत्रामध्ये. एक तर आत्मज्ञान हवं असेल तर गायत्री साधना उपयुक्त आहे. कर्मयोग हवा असेल तरी गायत्री साधना उपयुक्त आहे. समाधी हवी असेल, समाधी स्थिती हवी असेल तरी गायत्री उपयुक्त आहे. शरीरधारकाला जीवाचं ज्ञान करून देण्यासही ती उपयुक्त आहे. शक्तीला समुपार्जन, शक्तिप्राप्तीसाठी सुद्धा गायत्री उपयुक्त आहे. मानवाला जंतू स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकार्य सुद्धा गायत्रीने होते. निर्मलत्व वाढवायचं असेल तर गायत्री उपयुक्त आहे. दिव्य दृष्टी हवी असेल तरी गायत्री उपयुक्त आहे. सद्गुणांची वृद्धी हवी असेल तरी गायत्री उपयुक्त आहे. विवेक हवा असेल तरी गायत्री उपयुक्त आहे. संयम हवा असेल तरी गायत्री उपयुक्त आहे. सेवाभाव वाढीला लागायला हवा असेल तरी गायत्री उपयुक्त आहे. म्हणजे जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श होतोय. जे जे हवं आहे, जे जे उपयुक्त आहे, जे जे मानवी जीवन समृद्ध करू शकतं ते सगळं गायत्री देऊ शकते. म्हणूनच कल्पवृक्ष म्हटलाय का? पुढे म्हटलंय याकरता गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा. हे समजले ना? म्हणून 2498, 2498, 2498 ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे. यातील 9 संख्येचे विवरण तुला सांगितले. आता पुढे अष्टम संख्येचे विवरण असं शीर्षक आहे. 8 ही संख्या माया स्वरूप आहे. हे अनघा माता तत्व आहे. 8 एकाने गुणले असतात 8च येतात. 2ने गुणल्यास 16 येतात. यातील 1 व 6 मिसळल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमी आहेत. 8ला 3ने गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 आणि 4ची बेरीज केल्यास 6 येतात. हे 7 पेक्षा कमी आहेत. याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्ती, हरण, सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी किती मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघा देवी समवेत श्री दत्त आहेत. त्यांची मनोवाक कायकर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणजे मनाने, कायेनी, वाचेनी, कर्मानी आराधना करायची. अनघा देवी समवेत श्रीदत्त यांची सर्व इच्छा पूर्ण करतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते. मध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते. सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे. त्रेतायुगात श्री पीठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन केल्याचे फलस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते, रात्री अथर्ववेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतिकरूप आहे. योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात. यातूनच कोट्यानकोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते. प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडवणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते. इहलोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी, परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव येण्यासाठी दोन्हीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे.
श्रीपादांच्या चरणाश्रितांना इहपरलोक दोन्हीचा लाभ होतो. इतर देवता व श्री दत्तात्रयांच्या आराधनेतील फरक हाच आहे. मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता. तेव्हा मी कंसात शंकर भट्ट म्हणालो, महाराज तुम्ही किती धन्य आहात. श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल. त्या जन्मात आपण श्री कृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार. यावर आनंद शर्मा म्हणाले, भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो. ते मानवरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपला आदर्श आचार संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात. अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते. अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या 80 पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो. या सगळ्याचा मी माझ्या जीवनाच्या संदर्भात जेव्हा विचार करतोय तेव्हा एक वाक्य इथलं असं लक्षात आलं की ते तत्व सर्वज्ञ आहे ना तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात. जर माझ्याकडे कोणाचं लक्ष असेल, मी कोणाचा आदर्श असेल तर माझ्या कृतीने समजावून देणं का माझ्या फक्त बडबडीने समजावून देणं. मग प्रत्यक्ष जगत जर असेल तर समजावून देणं सोपं आहे. बडबडीचं समजावून देणं परिणामकारक असेल का आचरणाचं समजावून देणं परिणामकारक असेल, असा विचार मनात आला आणि माझ्या आचरणात कुठे बदल करायला हवेत, कुठे सुधारणा करायला हवेत असा विचार मनामध्ये सुरू झाला. हा विचार सुरू होणं ही सुद्धा श्री दत्तात्रेयांचीच कृपा आहे का, आणि त्याप्रमाणे आचरण होणं, प्रत्यक्ष कृतीत ते उतरणं ही पण त्यांचीच कृपा असणार आहे. तेव्हा या कृपेचा वर्षाव आपल्या सर्वांवर सतत व्हावा यासाठी आपण श्री दत्तात्रेयांना शरण जाऊया. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.